बैठकीसाठी। आणि एक महत्त्वाची बातमी आहे, एनडीएच्या खासदारांची आता संसदेच्या सेंट्रल हॉलमधील बैठकीला सुरुवात झालेली आहे। नितीश कुमार, चंद्रबाबू नायडू हे सर्व खासदारांना घेऊन या ठिकाणी दाखल झालेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील आता संसद परिसरामध्ये दाखल झालेले आहेत। अगदी थोड्याच वेळात या बैठकीला सुरुवात होणार आहे। भाजपचे सर्वच बडे नेते त्याचबरोबर घटक पक्षातील सर्वच नेते या ठिकाणी उपस्थित आहेत। आपण पाहतोय देवेंद्र फडणवीस, शिवराज चव्हाण त्याचबरोबर इतरही सर्व खासदार या ठिकाणी उपस्थित आहेत। एनडीएचे सर्व 293 खासदार आता संसदेतील सेंट्रल हॉलमध्ये दाखल झालेले आहेत। नरेंद्र मोदी हे देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत। अगदी थोड्याच वेळात या ठिकाणी मुख्य बैठकीला सुरुवात होणार आहे। पंतप्रधान मोदी यांची आता एनडीएच्या नेतेपदी निवड झाल्यानंतर आजच सत्ता स्थापनेचा दावा केला जाईल। मात्र तत्पूर्वी ही महत्त्वाची बैठक बोलावण्यात आलेली होती आणि या बैठकीमध्ये नितीश कुमार त्याचबरोबर चंद्रबाबू नायडू, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या सर्व खासदारांना घेऊन आता दाखल झालेले आहेत। भाजपचे सर्वच राज्यातील मुख्यमंत्री त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देखील या बैठकीला उपस्थित आहेत। आपण संसदेच्या सेंट्रल हॉलमधील ही दृश्य आपण पाहतोय। एक साथ मिलकर मोदी जी के नेतृत्व में देश को और गति देंगे। एक बार फिर ईमानदार और दमदार नेता देश को अपना नेतृत्व देंगे। सर, मोदी सरकार 3 कैसे देखते हैं? फिर एक बार मोदी जी पीएम बनने जा रहे हैं। मैं गोवा के लोगों की तरफ से माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी का बहुत बहुत अभिनंदन करता हूँ। सर, मेरठ की जनता ने आपको आगे किया है, आपको जीत दर्ज करवाई है, कैसे देखते हैं, क्या कहेंगे? और मोदी सरकार 3 सभी कुछ उन्होंने जो जनादेश दिया है उसको पूरा और जो विश्वास मुझ में रखा है उसको पूरा करने की कोशिश करूँगा अपनी सक्षमता और अपनी योग्यता के साथ। सर, मोदी सरकार 3 क्या कहेंगे? अद्भुत ऐतिहासिक विराट $5 ट्रिलियन और शानदार तरीके से देश गरीबों का कल्याण होता है। हाँ, नीतीश जी क्या क्या डिमांड रखी है आपने? थैंक यू। तर अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर आपल्यासोबत आहेत। संदीप, पंतप्रधान नरेंद्र मोदी आता संसद परिसरामध्ये दाखल झालेले आहेत। कुठल्याही क्षणी या बैठकीला सुरुवात होईल? अगदी बरोबर आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संसद परिसरामध्ये दाखल झाले। त्यांच्या गाड्यांचा जो ताफा आहे सागर, तो संसद परिसरामध्ये दाखल झाला। त्यामुळे पुढच्या काही क्षणामध्ये या बैठकीला सुरुवात होणार आहे। एनडीएची ही अतिशय महत्त्वपूर्ण बैठक म्हणावी लागेल, कारण तिसऱ्यांदा आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान बनणार आहेत असं म्हणता येईल। संसदीय दलाचे नेते म्हणून नक्की संदीप, तुम्ही आपल्या सोबत राहत तर सेंट्रल हॉलमधील ही दृश्य आपण पाहतो आहोत। या ठिकाणी आता अमित शहा त्याचबरोबर इतरही सर्वच घटक पक्षांचे नेते, त्यामध्ये अजित पवार, एकनाथ शिंदे, चंद्रबाबू नायडू, नितीश कुमार हे सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत। आता प्रतीक्षा आहे ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची। दरम्यान भाजप नेत्यांकडून आता सर्वच घटक पक्षातील नेत्यांचं स्वागत या ठिकाणी करण्यात येत आहे। महत्त्वाची बाब म्हणजे चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार हे या एनडीएच्या सरकारचे किंगमेकर आहेत आणि त्यांचा सत्कार या ठिकाणी भाजप नेतृत्वाकडून केला जातोय। प्रल्हाद जोशी या ठिकाणी आपण पाहतोय हे चंद्रबाबू नायडू यांचं स्वागत करत आहेत। एनडीएचे सर्वच 293 खासदार या ठिकाणी उपस्थित आहेत। आपण पाहतोय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, नितीश कुमार, चंद्रबाबू नायडू त्याचबरोबर चिराग पासवान, अजित पवार हे सर्वच जण या ठिकाणी उपस्थित आहेत। आता प्रतीक्षा आहे ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची। शिवसेना के नेता, महाराष्ट्र के हमारे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे जी उपस्थित हैं। मैं प्रहलाद जोशी जी से आग्रह करूंगा कि माननीय एकनाथ शिंदे जी का भी वो पुष्पगुच्छ और माला के द्वारा स्वागत करें। एनसीपी के नेता, महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री श्री अजीत पवार जी भी उपस्थित हैं। मैं श्री अर्जुन मेघवाल जी से आग्रह करूंगा कि वो श्री अजीत पवार जी का भी पुष्पगुच्छ और माला के द्वारा स्वागत करें। हमारे कर्नाटक के पूर्व मुख्यमंत्री, जेडीएस के नेता और अभी सांसद भी चुने गए श्री एचडी कुमारस्वामी जी, वो भी हमारे बीच में उपस्थित हैं। और मैं आग्रह करूंगा श्री अर्जुन मेघवाल जी से
कि वो श्री कुमार स्वामी जी का पुष्पगुच्छ और माला के द्वारा स्वागत करें। हमारे बीच में बिहार के पूर्व मुख्यमंत्री, हिंदुस्तान आवाम मोर्चा के अध्यक्ष और जो अभी सांसद में निर्वाचित हुए श्री जीतन राम मांझी जी उपस्थित हैं। मैं प्रहलाद जोशी जी से आग्रह करूंगा कि वो उनका भी पुष्पगुच्छ और माला के द्वारा स्वागत करें। इस अवसर पर लोक जनशक्ति पार्टी के नेता और बिहार में जिनके नेतृत्व में 5 सीटें भी एनडीए ने जीती और तीसरी बार वो स्वयं भी जीते हैं, श्री चिराग पासवान जी, मैं प्रहलाद जोशी जी से आग्रह करूंगा कि वो श्री चिराग पासवान जी का भी पुष्पगुच्छ के द्वारा और माला पहना करके स्वागत करें। एनडीए के उत्तर प्रदेश से लगातार तीसरी बार चुनाव जीती हैं और अपना दल की नेता श्रीमती अनुप्रिया पटेल जी हमारे बीच में उपस्थित हैं। मैं प्रहलाद जी से आग्रह करूंगा कि वो भी उनका पुष्पगुच्छ और माला के द्वारा स्वागत करें। पूरे दक्षिण भारत में जो बहुत ही अपने लोकप्रिय हैं और एनडीए के साथ ही जनसेना पार्टी के नेता श्री पवन कल्याण जी हमारे बीच में उपस्थित हुए हैं। मैं श्री अर्जुन मेघवाल जी से आग्रह करूंगा कि वो भी उनका पुष्पगुच्छ और माला के द्वारा स्वागत करें। हमारे बीच में जो भी एनडीए के माननीय वरिष्ठ नेता, माननीय मुख्यमंत्री, पार्टी के पदाधिकारी और नवनिर्वाचित सांसद उपस्थित हुए हैं, हम सबका हार्दिक अभिनंदन और स्वागत करते हैं। कुछ ही क्षणों में माननीय प्रधानमंत्री जी हमारे बीच में उपस्थित होंगे। यह हम लोगों के लिए एक सौभाग्य का अवसर है कि आज एनडीए की यह बैठक सबकी उपस्थिति में हो रही है और इस अवसर पर हम माननीय प्रधानमंत्री जी यहाँ पर भी उनका आगमन होगा और कार्यक्रम शुरू होगा, लेकिन निश्चित रूप से इस अवसर पर आपके उल्लास के साथ कुछ उद्घोष तो होने ही चाहिए, जैसे भारत माता की, थोड़ा कम है जोश, भारत माता की, वंदे वंदे वंदे, फिर तीसरी बार, फिर तीसरी बार, फिर तीसरी बार, फिर तीसरी बार। कुछ ही क्षणों में कार्यक्रम हमारा प्रारंभ होगा औपचारिक, और हमने अपने सभी नेताओं का स्वागत किया है। बहुत बहुत धन्यवाद। तर संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये ही बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। एनडीएचे सर्वच 293 खासदार, त्याचबरोबर विविध राज्यातील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मोठे नेते या ठिकाणी उपस्थित आहेत। आपण पाहतोय की एनडीएच्या घटक पक्षाचे सर्वच नेते हे समोरच्या रांगेमध्ये आपण पाहतोय। या ठिकाणी त्यांचं स्वागत देखील करण्यात आलेलं आहे आणि थोड्याच वेळात नरेंद्र मोदी या ठिकाणी दाखल होतील। त्यानंतर नेतेपदी एक और हम उद्घोष करेंगे, फिर एक बार, फिर तीसरी बार एनडीए सरकार, तीसरी बार, जोर से तीसरी बार, तीसरी बार, भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे वंदे। कुछ घोष उधर से भी आने चाहिए। दृश्य आपण पाहतो आहोत
संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये आता या बैठकीला अगदी थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे। नरेंद्र मोदी हे दाखल झाल्यानंतर या बैठकीला खऱ्या अर्थानं सुरुवात होईल। तत्पूर्वी एनडीएमधील सर्वच घटक पक्षांच्या नेत्यांचं स्वागत भाजप नेत्यांकडून करण्यात आलेलं आहे। त्यामध्ये आपण पाहतोय की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, त्याचबरोबर जेडीयूचे नेते आणि सर्वेसर्वा नितीश कुमार, टीडीपीचे सर्वेसर्वा चंद्रबाबू नायडू, इतकंच नाही तर अपना दलाच्या अनुप्रिया पटेल, लोक जनशक्ती पक्षाचे चिराग पासवान, त्याचबरोबर दक्षिणेतून आलेले पवन कल्याण, कुमारस्वामी यांचं देखील या ठिकाणी स्वागत करण्यात आलेलं आहे। भाजपचे एकूण 240, त्याचबरोबर जेडीयू आणि टीडीपी हे दोन प्रमुख घटक पक्ष सध्या एनडीएमध्ये आहेत। जेडीयूचे 12 तर टीडीपीचे 16 खासदार यावेळी विजयी झालेले आहेत आणि हे सर्व खासदार संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये दाखल आहेत। एनडीए सरकारच्या मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला देखील ठरलेला आहे। भाजप महत्त्वाची 4 खाती स्वतःकडे ठेवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तर सरकारमध्ये भाजपला मित्रपक्षांना मोठा वाटा यावेळी द्यावा लागणार आहे। प्रत्येकी 5 खासदारांच्या मागे 1 कॅबिनेट मंत्रीपद असा फॉर्म्युला ठरण्यात आला आहे। नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलाला 2 मंत्रिपदं मिळण्याची शक्यता आहे। त्यांचे एकूण 12 खासदार आहेत। तर राष्ट्रीय लोक जनशक्ती पक्षाचे चिराग पासवान यांच्या पक्षाला 1 कॅबिनेट मंत्रिपद दिलं जाऊ शकतं। तर जितनराम मांझी यांच्या हिंदुस्तान आवामी मोर्चा पक्षाला देखील 1 कॅबिनेट मंत्रिपद मिळू शकतं। चंद्रबाबू नायडू यांच्या तेलुगू देशम पक्षाला देखील 3 कॅबिनेट मंत्रिपद मिळू शकतात। त्यांच्या एकूण 16 जागा आहेत। एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 1 कॅबिनेट मंत्रिपद तर 1 राज्य मंत्रिपद मिळू शकतं। शिंदेंच्या महाराष्ट्रामध्ये एकूण 7 जागा जिंकून आल्या। राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवारांच्या पक्षाला देखील 1 कॅबिनेट मंत्रिपद मिळू शकतं। सुनील तटकरे हे रायगडमधून विजयी झाले। तर आरएलडी पक्षाचे प्रमुख जयंत चौधरी यांच्या पक्षाला देखील 1 कॅबिनेट मंत्रिपद दिलं जाऊ शकतं। एनडीएच्या खासदारांची दिल्लीमध्ये सध्या बैठक सुरू आहे। आपण पाहतोय की संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये ही बैठक सुरू आहे। या बैठकीला भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा हे आता दाखल झालेले आहेत। अमित शहा हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि अगदी थोड्याच वेळात मोदी या ठिकाणी दाखल होतील। त्यानंतर या बैठकीला सुरुवात होणार आहे। आपण पाहतोय की शिवराज सिंग चौहान, त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस हे देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत। भाजपचे विविध राज्यातील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री देखील पोहोचलेले आहेत। त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार हे देखील आपल्याला या दृश्यांमध्ये पाहायला मिळत आहेत। नुकतंच त्यांचं स्वागत भाजप नेत्यांकडून करण्यात आलं आहे। एनडीए के कुछ और प्रमुख नेता उपस्थित हैं और मैं उनका भी नाम बोलूंगा। अपने स्थान पे अगर खड़े हो जाएं और एक बार स्वागत करेंगे। हमारे बीच में श्री जयंत चौधरी जी हमारे बीच में उपस्थित हैं लोकदल के, उनका भी हार्दिक स्वागत करते हैं। महाराष्ट्र के हमारे रिपब्लिकन पार्टी के हमारे श्री रामदास अठवाले जी, वो भी हमारे बीच में उपस्थित हैं, उनका भी हम स्वागत करते हैं। हमारे तमिल मनीला कांग्रेस के श्री वासन जी हमारे राज्यसभा सदस्य, वो उपस्थित हैं, उनका भी हम स्वागत करते हैं। हमारे बीच में तमिलनाडु के पूर्व मुख्यमंत्री वासन जी के बगल में वो भी उपस्थित हैं। सर, हम उनका भी पूरी तरीके से स्वागत करते हैं। हमारे अतुल बोरा जी भी हमारे बीच में उपस्थित हैं, उनका हम स्वागत करते हैं। मेघालय के हमारे मुख्यमंत्री श्री कर्नाट संगमा जी, वो भी उपस्थित हैं, उनका भी हम स्वागत करते हैं। श्री कर्नाट संगमा जी इस समय आसाम गण परिषद के हमारे सभी प्रमुख नेता यहाँ पर उपस्थित हैं। मैं कहूँगा उनके सांसद और नेता खड़े हो, पूरे आसाम गण परिषद के, उनका भी हम अतुल जी पूरा स्वागत करते हैं। हमारे 9 जूनला संध्याकाळी 6 वाजता नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतील। दरम्यान संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये आता बैठकीला सुरुवात झालेली आहे। अगदी काही क्षणामध्येच नरेंद्र मोदी या ठिकाणी दाखल होतील। सर्वच प्रमुख नेते या ठिकाणी उपस्थित आहेत। आपण पाहतोय अमित शहा, त्याचबरोबर जे.पी. नड्डा हे देखील आता दाखल झालेले आहेत। अगदी काही क्षणातच नरेंद्र मोदी हे या ठिकाणी दाखल होतील।
नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होतील। 9 जूनला त्यांचा शपथविधी सोहळा राष्ट्रपती भवनामध्ये त्याची तयारी देखील जोरदार सुरू आहे। दरम्यान आजच्या बैठकीमध्ये नरेंद्र मोदी यांची नेतेपदी निवड झाल्यानंतर आजच ते सत्ता स्थापनेचा दावा करू शकतात। तर ही दृश्य आपण पाहतोय, संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये ही बैठक आता सुरू झाली आहे।